नमस्कार. आज आपण शेवबुंदी बनवून घेणार आहोत. तर शेवबुंदी बनवण्यासाठी आपण पहिले शेव बनवून घेऊया. तर त्यासाठी मी एक वाटीभर बेसन घेतलं आहे. बेसन म्हणजे चण्याचं पीठ. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि कलर येण्यासाठी थोडीशी हळद घालून घ्यायची. चिमूटभर हळद घालून घेतली आहे मी. त्यानंतर याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालायचं. पाणी साधंच आहे, थंड. ज्या वाटीने मी बेसन घेतलं आहे त्याच वाटीने पाणी घेतलं आहे आणि हे मऊसर मळून घ्यायचं. सैल थोडंसं मळून घ्यायचं, घट्ट मळायचं नाही. त्यामुळे शेवही व्यवस्थित येतात आणि खुसखुशीतही होतात. अशा प्रकारे मऊसर मळून घ्यायचं. आणि हे पाणी आपल्याला वाटीभर घेतलं होतं ते एवढं पाणी उरलं, म्हणजे पाऊण वाटी जास्तीत जास्त पाणी लागतं. त्यानंतर एक सोऱ्या घेऊन त्याच्यामध्ये शेवयाची चकती घालून त्या या सोऱ्याला साईडने पाणी किंवा तेल लावून घ्यायचं, म्हणजे हे पीठ आतमध्ये चिकटत नाही. त्यानंतर तेल गरम करून आपण हे शेव तळून घ्यायची. शेव तळायला वेळ लागत नाही, नाहीतर लालसर होतात. त्यामुळे तेल गरम झाल्यानंतर थोडंसं गॅसची फ्लेम कमी करून हे शेव तळून घ्यायचे. अशा प्रकारे आपण हे शेव तळून घ्यायचे. त्यानंतर आपण बुंदी बनवणार आहोत. तर बुंदी बनवण्यासाठी आपल्याला पाक तयार करावा लागेल. तर त्यासाठी मी वाटीभर साखर घेतलेली आहे आणि त्या साखर बुडेल इतपतच पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये. आणि ही पाक बनवण्यासाठी आपण सतत साखर ती विरघळण्यासाठी आपण ढवळत राहायचं. हे पाक जर ढवळत राहिलं नाही तर पाक व्यवस्थित बनणार नाही, साईडला चिकटतो. तर त्यासाठी ते व्यवस्थित ढवळायला लागतं. आणि आपल्याला जास्त कडक पाक बनवायचा नाही आहे, तर एकतारी पाक बनवून घ्यायचं आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि कमेंट करायला विसरू नका. हे बघा, आता पाक आपला थोडं व्हायला लागलेलं आहे, अजून तयार झालेला नाही आहे. पाक तयार झाला समजायचं असेल आपल्याला तर त्याला वरती फेस येतो. जेव्हा आपण हे बघा, हे फेस यायला सुरुवात झाली म्हणजे आपला पाक एकतारी तयार झाला. अशा प्रकारे आपण हे बघा, अशा प्रकारे हा एकतारी पाक, ही तार आपल्याला दिसते. प्रकारे ताक तयार झाला. आता आपल्याला बुंदी बनवायची. बुंदी बनवण्यासाठी मी पुन्हा वाटीभर बेसन घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, कारण ते गोड असणार बुंदी, त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आणि चिमूटभर हळद रंगासाठी. आणि पाणी आपल्या जसं आपण वडे वगैरे बनवायला तयार करतो तसंच थोडंसं तयार करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये थोडंसं सोडा घालायचा खायचा. सोडा नाही घातलं तरी चालतं, पण थोडंसं एकदम घालायचं. जास्त घातलं तर ते बुंदी लाल होते, त्यामुळे जास्त सोडा घालायचा नाही. आणि नाही घातला तरीही चालतं. तर अशा प्रकारे बघा, याची हे पीठ याप्रमाणे झालं पाहिजे. त्यानंतर ह्या मी माझी झारा आहे, त्या झाऱ्यावर मी ते पीठ ओतून अशा प्रकारे बुंदी पाडून घेतलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की बुंदी जास्त जाड आहे, तर तो जसं झारा असेल त्या आपण जसं हे घेऊ त्याप्रमाणे ती बुंदी पडते. आणि बुंदी तळताना मात्र गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि तेल जास्त घ्यायचं, म्हणजे ती बुंदी बरोबर पसरते त्याच्यात. आणि बुंदी तळून तयार झाल्यानंतर आपण ती पाकामध्ये टाकून ठेवायची. लगेच बाहेर काढायची नाही, तर थोडा वेळ टाकून ठेवायची. झाल्यानंतर आपण शेव आणि बुंदी एकत्र करायची आणि ही शेवबुंदी खाण्यासाठी रेडी.